28 फेब्रुवारीसाठी आपण निफ्टी बँक निफ्टीचं ॲनालिसिस करणार आहेत. जर निफ्टीमध्ये आपण जर पाहिलं, हा जो सपोर्ट होता, हा जो रेजिस्टन्स होता तो ब्रेक झाला आणि रेजिस्टन्स आता तो सपोर्ट बनला. आता हा जो सपोर्ट झोन आहे, ह्या सपोर्ट झोन पाशी काल काय झालं होतं, एक अनडिसिजन कॅन्डल बनली होती. आज त्या अनडिसिजन कॅन्डलचा लो ब्रेक झाला नाही. काय झालं, हाय ब्रेक झाला. हाय ब्रेक झाला, एक बुलिश कॅन्डल बनली मस्तपैकी निफ्टीमध्ये. कुठं बनली, सपोर्ट झोनला. सपोर्ट झोनला एक मस्तपैकी बुलिश कॅन्डल बनलेली आहे. तर आपल्याला उद्याच्याला बुलिश साईडचा ट्रेड एक्झिक्यूट करायचा आहे. जर का आपल्याला शॉर्टमध्ये एखादा बेरिश साईडचा ट्रेड भेटला तरी बी तो घ्यायला काय हरकत नाही, पण मोस्टली आपल्याला बुलिश साईडचे ट्रेड एक्झिक्यूट करायचे आहेत. उद्याच्याला आपल्याला काही सपोर्ट आणि रेजिस्टन्स झोन आहेत. उद्याच्याला जर मार्केट आपला हा रेजिस्टन्स झोन आहे 22,243 ते 22,222, हा आपला रेजिस्टन्स झोन आहे उद्यासाठी. हा 22,170 ते 22,152 हा एक सपोर्ट झोन आहे आणि 22,180 ते 22,117 हा एक सपोर्ट झोन आहे. जर का मार्केट उद्याच्याला आपल्या ह्या झोनमध्ये जर ओपन झालं, जो वरचा झोन आहे इथं जर मार्केट ओपन झालं तर आपल्याला बाईंग साईडचा ट्रेड एक्झिक्यूट करायच्याकडून. जर का मार्केट ह्या ठिकाणी फर्स्ट टाईम आलं तर आपण इथून बाईंग साईडचा ट्रेड एक्झिक्यूट करू. जर का मार्केट ओपन झालं आणि ह्या लेवलपाशी आलं, आपल्या रेजिस्टन्स लेवलपाशी आलं आणि इथं आपल्याला एखादी बेरिश कॅन्डल दिसली तर आपण छोटासा ट्रेड घेऊ शकतो, जो की आपल्या हा सपोर्ट झोनपर्यंत असेल. जर का उद्याच्याला मार्केट आपल्या ह्या लेवलमध्ये जर ओपन झालं आणि जर मार्केट अपसाईडला गेलं आणि ह्या रेजिस्टन्स झोनपाशी एखादी बेरिश कॅन्डल झाली तर आपण इथं एक छोटासा ट्रेड घेणार आहेत, जो की आपल्या हा सपोर्ट झोनपर्यंत असेल. आणि ह्या सपोर्ट झोनपाशी आपल्याला परत एखादी बुलिश कॅन्डल दिसली की आपण तो परत ट्रेड घेणार आहेत, जो की आपल्या हा रेजिस्टन्स झोनपर्यंत असला पाहिजे. जर का आपल्या ह्या लेवलमध्ये जर मार्केट ओपन झालं, हा खालचा झोन आहे, ह्या लेवलमध्ये जर मार्केट ओपन झालं तर हा आपल्यासाठी रेजिस्टन्स झोन बनल आणि हा आपल्यासाठी सपोर्ट झोन बनल. जर का मार्केट उद्याच्याला गॅप अप ओपन झालं, जर का उद्याच्याला मार्केट गॅप अप ओपन झालं तर हा रेजिस्टन्स झोन, ह्या रेजिस्टन्स झोनच्या जर वर मार्केट गॅप अप ओपन झालं तर हा रेजिस्टन्स झोन आपल्यासाठी काय बनल, सपोर्ट झोन बनल. ह्या सपोर्ट झोनपाशी आपल्याला एखादी बुलिश कॅन्डल दिसली तर आपण इथून अपसाईडचा एक ट्रेड घेऊ शकतो. आपल्याला उद्याच्याला हे सपोर्ट रेजिस्टन्स झोन आहेत, फक्त मार्केट ओपन कुठं होतं हे महत्त्वाचं आहे. जर का निफ्टी इथं ओपन झाला तर हा रेजिस्टन्स झोन आपल्यासाठी सपोर्ट झोन बनल. जर का ह्या झोनमध्ये जर मार्केट ओपन झालं तर हा रेजिस्टन्स झोन आपल्यासाठी रेजिस्टन्स झोन बनल आणि हा सपोर्ट झोन बनल. ह्या रेजिस्टन्स झोनपाशी जर फर्स्ट टाईम कॅन्डल आली आणि एखादी बिरिश कॅन्डल दिसली तर आपण तो ट्रेड सपोर्ट झोनपर्यंत एक्झिक्यूट करू शकतो. आणि सपोर्ट झोनपाशी इथं आपल्याला एखादी बुलिश कॅन्डल दिसली तर तो आपण रेजिस्टन्स झोनपर्यंत आपला ट्रेड एक्झिक्यूट करू शकतो. जर का मार्केट ह्या झोनमध्ये ओपन झालं तर आपल्यासाठी हा रेजिस्टन्स झोन राहील, हा सपोर्ट झोन राहील. जर का आपण बँक निफ्टी बघितलं, बँक निफ्टीला जर बघितलं आपण तर बँक निफ्टी वन डेमध्ये जर बघितलं तर 20 EMA सपोर्ट घेतला बँक निफ्टीने. आणि इथं आपल्याला एक सपोर्ट बी होता, जो की बँक निफ्टीचा आपल्याला इथं सपोर्ट बी होता. जर का आपण विकली कॅन्डलमध्ये बघितलं
तर प्रिव्हियस वीकचा जो लो होता, प्रिव्हियस वीकचा जो हा लो होता त्या लो पासून सपोर्ट घेतलेला आहे बँक निफ्टीने. आणि वन डे मध्ये काय केलं, 20 EMA चा सपोर्ट घेतलेला आहे. तर आता आपल्याला काय उद्याच्याला बँक निफ्टी मध्ये ट्रेड हे आपले सपोर्ट रेजिस्टन्स झोन असतील बँक निफ्टी मध्ये. हा आपला रेजिस्टन्स झोन असेल, हा आपला सपोर्ट झोन असेल. जर का मार्केट ह्या दोन लेवलमध्ये जर उद्याच्याला बँक निफ्टी जर ओपन झाला, बँक निफ्टी ह्या लेवलमध्ये ओपन झाला, तर हा आपला इथं एखादी बिरिश कॅन्डल दिसली तर आपण बिरिश साईडचा ट्रेड आपल्या ह्या सपोर्ट झोनपर्यंत एक्झिक्यूट करू शकतो. आणि ह्या सपोर्ट झोनपाशी आपल्याला एखादी बुलिश कॅन्डल दिसली तर आपला ट्रेड ह्या आपल्या रेजिस्टन्स झोनपर्यंत आपण एक्झिक्यूट करू शकतो. जर का मार्केट ह्या झोनमध्ये ओपन झालं तर हा आपला काय राहील, सपोर्ट झोन राहील. जर का मार्केट ह्या सपोर्ट झोनच्या जर वर ओपन झालं, ह्या रेजिस्टन्स झोनच्या जर वर ओपन झालं, तर ह्या रेजिस्टन्स झोनचा सपोर्ट घेऊन मार्केट इथं एखादी बुलिश कॅन्डल दिसली तर पाहणार आहेत, अपसाईडचा ट्रेड घेणार आहेत. जर का आपल्याला इथं कुठं बुलिश कॅन्डल दिसली नाही, मार्केट कंटिन्युअसली खाली आलं, तर आपल्या ह्या सपोर्ट झोनपाशी एखादी बुलिश कॅन्डल दिसली तर आपण ट्रेड एक्झिक्यूट करणार आहेत, जो की डे हायपर्यंतचा असेल. ओके, थँक्यू.